एकीकडे मनोज जरांगे आणि दुसरीकडे बच्चू कडू. राज्याचं वातावरण पुन्हा तापलंय. दोन वेगवेगळ्या चळवळीचे नेते, पण मुद्दा एकच, शेतकरी आणि सामान्य माणूस. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता असा, हे दोघं जर एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन हँडल करता येईल का? कारण नागपूरमध्ये सध्या बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा डोकं वर काढतोय. हजारो शेतकरी, शेकडो ट्रॅक्टर ऊन वारा पाऊस काही न बघता रस्त्यावर उतरलेत. मुद्दा एकच, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी हमीभाव. त्यात बच्चू कडूचं विधान स्पष्ट, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, निर्णय झाला नाही तर थेट रामगिरीवर कूच करू. रामगिरी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा बंगला. थोडक्यात सांगायचं तर बच्चू कडू आता सत्तेच्या दारात थेट ठोका देत आहे. पण इथे आता एक वेगळीच गोष्ट आहे. बच्चू कडू हे फडणवीसांचे जुने माणूस. एकेकाळी महायुती सोबत होते, पण आता तेच सरकार विरुद्ध आक्रमक झाले. हेच फडणवीसांसाठी खरे डोकेदुखीचं कारण ठरतंय. जुना मित्र आता आक्रमक का झाला? तसं पाहिले तर राजकारणात कायम मित्र आणि शत्रू हे स्थिर नसतात. बच्चू कडू हे माणूस ओळखण्यात पटाईत आहेत. सत्तेत असताना त्यांनी आतलं चिल्लर राजकारण जवळून पाहिलंय. आता तेच अनुभव वापरून ते सरकारला घेरतायत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कडू यांनी केलेलं हे आंदोलन साधं नाही, हे राजकीय इशाराच आहे. कारण मागच्या वेळेस त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं आणि लगेचच त्यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रता ठरवलं गेलं. हा योगायोग नव्हता, हा राजकीय स्ट्रोक होता. म्हणूनच यावेळी कडू म्हणालेत, यावेळेस मागे हटायचं नाही. त्यात आता पुन्हा जरांगे पाटलांची एंट्री. मराठा आरक्षण आंदोलनानंतर जरांगे आता थेट शेतकरी प्रश्नावर उतरणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे शेतकरी नेते, तज्ज्ञ आणि संघटनाची मोठी बैठक होणार आहे. मुद्दा तोच, कर्जमाफी, शेतीमालाला भाव आणि शेतकरी आत्मनिर्भरता. त्यात पुन्हा जरांगे म्हणालेत, कर्जमाफी न देता नेता रस्त्यावर कसा फिरतो ते पाहतो, आम्ही मागे हटणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली, जरांगे आणि बच्चू कडू दोघेही मैदानात उतरणार आहेत. आणि एकाच वेळी दोन्ही आंदोलन पेटली तर महाराष्ट्रात खरोखर वादळ येईल. कारण हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचं नाही, हा देवेंद्र फडणवीसांसाठी टेस्ट पेपर आहे. ओबीसी आरक्षणाचं आंदोलन एकीकडे, मराठा आरक्षणाचं आंदोलन दुसरीकडे, आणि आता शेतकरी आंदोलनाची ठिणगी. हे सगळं एकाच वेळी हँडल करणं म्हणजे अग्निपरीक्षा. आजवर फडणवीसांना क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये माहेर मानलं जातं. पण आता प्रश्न असा आहे की यावेळेस त्यांना हे सगळं एकत्र झेपेल का? कारण आंदोलनही आता राजकीय न राहता भावनिक झालेलं आहे. जरांगे आणि बच्चू कडू यांच्या मागे भावना आणि वर्ग दोन्ही उभे आहेत. हे फक्त राजकारण नाही, हे असंतोषाचं एकत्रीकरण आहे. कारण बच्चू कडूंच्या आंदोलनाला सरकारने कमी लेखलं तर तो धोका मोठा ठरेल, पण त्यांना थेट समर्थन दिलं तर विरोधक म्हणतील दबावाखाली निर्णय घेतला. म्हणजेच दोन्हीकडे सापळा. यालाच म्हणतात राजकीय क्लासिक ट्रॅप. त्यात जरांगे मैदानात आले तर मराठा समाजाचा मोठा पाठिंबा आपोआप जोडला जाईल. हे दोन्ही आंदोलन एकत्र आले तर ते थेट ग्रामीण मतदारावर परिणाम करणार. आणि ग्रामीण मतदार म्हणजेच महाराष्ट्राचं हृदय. ठाकरे, पवार, शिंदे सगळ्यांचे समीकरणे हलणार. या आंदोलनाचा परिणाम फक्त फडणवीसांवर नाही, तर उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांनाच याचा राजकीय बाण आहे. उद्धव ठाकरेंना या आंदोलनातून भाजप विरोधी वातावरण तयार करण्याची संधी दिसते. शरद पवारांना ग्रामीण राजकारणात पुन्हा भावनिक प्रवेशद्वार मिळू शकतो. आणि शिंदे यांच्यासाठी हा एक मोठा धोका. कारण सरकारमध्ये असतानाही ते शेतकऱ्यांच्या बाजूने दिसले नाहीत, तर त्यांच्या शिवसेनेच्या मूळ मतदारांचा आधार गळू शकतो. त्यात शेतकऱ्याच्या दिवाळीची खरी गोष्ट. सरकार सांगतंय शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली, पण प्रत्यक्षात शेतातल्या मातीच वाहून गेली. पिकाचं नुकसानही झालं, भाव मिळाले नाहीत. शेतकरी सांगतो ही दिवाळी आमच्यासाठी कडूच आहे. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि जरांगे यांचं आंदोलन हे फक्त मागण्या नाहीत, तर एक भावनिक उद्रेक आहे. आता पुढचा खेळ ठरणार सरकार हे आंदोलन कसं हँडल करतं त्यावर. तडजोड करतात की पुन्हा काही राजकीय खेळी आखतात. कारण जर सरकारनं योग्य वेळेत निर्णय घेतला नाही तर या आंदोलनाचं रूप प्रचंड होऊ शकतं. बच्चू कडूंचा अनुभव, जरांगे यांचा ज्वलंत स्वभाव आणि शेतकऱ्यांची निराशा, ही सगळी समीकरणं एकत्र आली तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर पुन्हा एकदा चळवळीचं वादळ उठेल. फडणवीसांसमोर आज प्रश्न आहे,
हे आंदोलन थांबवायचं की ऐकायचं? कारण शेतकरी फक्त घोषणा ऐकायला नाही आला, तो न्याय मागायला आलाय. आता प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, तुमच्या मते हे आंदोलन कितपत योग्य आहे? बच्चू कडू आणि मनोज जरांगे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण ही लढाई फक्त आंदोलनाची नाही, ही लढाई आहे सत्य आणि न्यायाची. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.